नमस्कार, मी डॉक्टर मानसी भरबेनाईक आणि आरोहणच्या 23व्या भागात आपण डॉक्टर अभय नाईकांशी बोलतो आहोत. डॉक्टर, आजचा प्रश्न जरा गूढ आहे. म्हणजे म्हणतात की कधी कोणाचे शाप असतात, तळतळाट असतात किंवा वास्तूमध्ये काही शाप असतात. हे काय खरं आहे? यस, काही प्रमाणात खरं आहे की आपण जेव्हा वैदिक काळातले जी पुस्तकं वाचतो त्याच्यामध्ये आपल्याला असं कसं कळतं की बाबा ह्या व्यक्तीला पितृदोष आहे का, किंवा आईचा दोष आहे का, किंवा ब्रह्महत्या दोष आहे का, किंवा मामाकडून मातुल म्हणजे आईच्या भावाकडनं शाप आहे का, हे असे सगळे इंडिकेशन्स असतात. पण त्या त्या ग्रहाच्या वरनं आपल्याला सांगता येते. आणि वेद काळातले जे उपाय आहेत ते आता लागू पडत नाहीत. म्हणून त्यावेळेला कसं सांगायचे की गायाचं दान द्या, जमीन दान द्या, किंवा स्वर्ण मूर्ती करून द्या, असे सगळे उपाय होते ते आता लागू पडत नाहीत. हे कलियुग आहे. इथे फक्त भोगयोनी जास्त, भोगकडे लोक जास्त आहेत, त्यामुळे तो उपाय आता लागू पडत नाही. तर ह्याच्यामध्ये उपाय एक असंच आहे की तुम्ही नामस्मरण करा. कलियुगात नामस्मरण हे सर्वात उत्तम उपाय आहे आणि स्वस्त आणि फ्री आहे. व्हॉट इज रिक्वायर्ड इज विल, हेच उपाय होतं. ओके, थँक्यू.